राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण हरे राम हरे कृष्ण 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 हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सच्चिदानंद बंडोबा महाराज की जय सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय स्वानंद सद्गुरु भगवान बाबा की जय सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः नमश्यन्तश्च मा भक्त्या नित्ययुक्ता उपासते। तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे जे नामची नाही पापाचे ऐशी केले। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। वंशे विभूषितकरान्नवनिरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलादरुष्टात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रता नमश्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते। तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे जे नाही पापाचे ऐशी केले। प्रस्तुत प्रवचनाकरता निवडलेला श्लोक ज्ञानेश्वरी मधील 9व्या अध्यायाचा श्लोक आहे आणि 9व्या अध्यायाचा श्लोक आहे 14व्या क्रमांकाचा। त्या 14व्या क्रमांकाच्या श्लोकाखालील ओवी या ठिकाणी प्रवचनाकरता निवडलेली आहे। स्वानंद साधक वारकरी सेवा
या ग्रुपचा प्रारंभ आज आपण करत आहोत. या ग्रुपच्या माध्यमातून अनेक भगवत चिंतन पोचावं, नामस्मरण पोचावं, योगे प्रत्येकाला समाधान मिळावं, आनंद मिळावा, सुख प्राप्त व्हावं, दुःखाची निवृत्ती व्हावी, याकरता हे माध्यम तयार केलेलं आहे. तसं जर आपण बघितलं तर आता सध्याच्या काळामध्ये हा जो कोरोनाचा काळ चालू आहे, यामध्ये कीर्तन बंद आहे, प्रवचन बंद आहेत आणि कीर्तन प्रवचनाचा जो असलेला हा एक विशिष्ट नियम आहे किंवा नियमावली आहे, ही साधकाच्या दृष्टिकोनातून अमृतवल्ली आहे. ही अमृतवल्ली सध्या 6 महिन्यापासून बंद असल्या कारणानं हा एक उपक्रम अतिशय उत्कृष्ट आणि सुंदर आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून सामान्य जीवाला देखील त्याच्यापर्यंत, त्या जीवापर्यंत सुद्धा भगवत भक्ती पोचेल, नामस्मरण पोचेल, संत विचार पोचेल. आणि या संत विचाराची आत्यंतिक आवश्यकता या काळामध्ये आहे. कारण आता या अवस्थेमध्ये किंवा आता या दशेमध्ये, या स्थितीमध्ये जर आपण बघितलं तर कुठं कीर्तन ऐकायला मिळत नाही, कुठं मंदिरामध्ये घंटा वाजत नाही. जसं बॅटरी चार्ज केल्यानंतर त्या बॅटरीचा प्रकाश आपल्याला 4 तास, 8 तास, 10 तास असा पुरतो, परंतु चार्ज संपलं की तो बल्ब कमी होऊन जातो. तसं झालेलं आहे. नामस्मरण, संकीर्तन, प्रवचन हे जे साधन आहे जीवापर्यंत पोहोचण्याचं, जवळजवळ 6 महिन्यापासून याला लॉक लागलं. बरं ठीक आहे, याला लॉक लागलं हे जरी खरं असेल तरी पण का लॉक लावून घ्यावा, किंवा आपण आहोत, आपण का लॉक करावा. लॉकडाऊन हा आपल्याकरता काय, आपण स्वतंत्र आहोत, आपल्याला लॉकडाऊनचं काय कारण आहे. आपण चिंतन करावं, नामस्मरण करावं, परंतु नाही, त्याच्याकरता वातावरणाचीच गरज आहे. असेल तर ती तशी स्थिती निर्माण होते. आणि म्हणून त्या अनुषंगानं स्वानंद साधक वारकरी सेवा हा ग्रुप आपण या ठिकाणी निर्माण केला. या ग्रुपच्या माध्यमातून हे तत्व अनेकापर्यंत पोचेल. अनेकापर्यंत हे तत्व गेल्यानंतर आनंद मिळेल, समाधान मिळेल. या ठिकाणी हा उपदेश नव्हे, संतांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचायचे आहेत. या संतांच्या विचारानं अंतःकरण पवित्र होतं. अंतःकरणाला पवित्र करण्याकरता विश्वामध्ये, जगामध्ये नामाशिवाय साधन नाही दुसरं. कुठेही जा विश्वामध्ये, नामासारखं साधन पवित्र या जगात दुसरं कोणतंच नाही. नेनो काय उपकार असतील साधू संतांचे आपल्यावरती. ज्ञानोबाराय, तुकोबाराय, निळोबाराय, 52 संत या विश्वामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेले. या 52 संतांचा एकच सिद्धांत आहे. 52 संतांचा एकच सिद्धांत आहे, एकच विचार आहे, एकच तत्व आहे. तो तू आहेस बाबा याची जाण करून देण्याकरता ते आपल्याकडे येतात. आपण त्यांच्याकडे जातो, आपली ओळख करून देण्याकरता ते येतात. नामाच्या माध्यमातून आपली ओळख करून देतात. बरं, आपली ओळख करून द्यायची असेल तर नामाचा काय संबंध आहे? नामाशिवाय आपली ओळख होणार नाही का? नामाशिवाय आपण आपल्याला कळणार नाही. ज्या नामाचा उपदेश संत करतात, ज्या नामाचा उपदेश साधू करतात, ज्या नामाचा उपदेश ज्ञानोबाराय, तुकोबाराय ही माझी असणारी संत मांदियाळी करते,
याचं कारण आहे त्या नामाच्याच असणाऱ्या चिंतनानं आपण आपल्याला कळतो. तसं आपण आपल्याला कळू शकत नाही, आपण आपल्याला ओळखू शकत नाही, परंतु त्याच्याकरता नामाचा विषय, चिंतनाचा विषय सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे त्या पद्धतीनं करावा आणि केला पाहिजे. कसा केला पाहिजे? भगवान अर्जुनाला सांगतात सततं कीर्तयन्तो माम यतंतश्च दृढव्रताः. भाव दृढ पाहिजे, सतत केलं पाहिजे. ज्ञानोबाराय म्हणतात नामाचं चिंतन करायचंय. हरिपाठामध्ये वर्णन करताना म्हणतात दृढ धरी मना. काय दृढ धरी मना? हरीशी करुणा येईल तुझी, ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद. नामाचं चिंतन करायचंय, पण ते दृढ धरायचंय आणि बाराय तुकोबाराय. खरंच अगणित उपकार आहे तो. आणि मी असं म्हणेल, आपल्याला ज्या सद्गुरूंनी, ज्या संतांनी या नामापर्यंत आणलं, आपल्याला दिलंय, पण आपले मायबाप ज्ञानोबाराय आहेत, आपले मायबाप तुकोबाराय आहेत, आपले मायबाप निळोबाराय आहेत. हे सर्व आपले मायबाप आहेत आणि परंपरेमध्ये आपले सद्गुरू येतात आणि आपल्यालाही त्यांच्यामध्ये त्यांच्यासारखं करतात. त्यांच्यासारखं करण्याकरता आपणासारिखे करीती तात्काळ नाही, काळ वेळ नाही तया लागी. त्याला वेळच लागत नाही. काय वेळ लागत नाही? आपण त्या स्थितीवर आरूढ झाल्यानंतर वेळ लागत नाही. आता बऱ्याच जणाला खूप वेळ लागतो, मग त्याचं काय करावं? नाही त्या स्थितीपर्यंत येत, कितीतरी प्रयत्न करावे लागतात. आणि खरं एक महत्त्वाचा विषय आहे, नामाची जोपर्यंत जाणीव होत नाही ना साधकाला, तोपर्यंत त्याला आनंद मिळत नाही. हे विशेष आहे. जाण महत्त्वाची आहे. जसं व्यवहारामध्ये, प्रपंचामध्ये, शेती कामाची जाणीव, जाणीव म्हणजे ज्ञान, ते झालं म्हणजे ते कार्य होतं. तसं नामाची जाणीव झाली पाहिजे. नामाची जाणीव होण्याकरता, नामाची जाणीव सहज होत नाही. नामाची जाणीव होण्याकरता ज्यांनी जाणीव करून घेतली, ज्यांनी त्या नामाची जाणीव अनुभवली, तेच आपल्याला नामाची जाणीव करून देऊ शकतात. एरवी नव्हे, एरवी नाही. तुम्ही चहा पिला आणि मला जर विचारलं कसा झाला चहा, चहा तुम्ही पिला आणि मला विचारलं कसा झाला चहा, कळेल का मला? नाही. चहाचा अनुभव कोणी घेतला? तुम्ही घेतला. संतांनी अगोदर त्या नामाचा अनुभव घेतला आणि अनेकांना वाटे तो सेवितो हा रस, वाटितो अनिका, घ्यारे होऊ नका रानभरी. त्यांनी स्वतः त्या नामाच्या रसाचं सेवन केलं आणि अनेकांना वाटला. आणि संत याच्या करताच आहे. त्यांनी करता घातला दुकान, देती आलियासी अनंत उदार उदार, भरिले अनंत भांडार. संत उदार आहेत. या नामाचं दातृत्व करतात, नामाचं चिंतन करतात. त्यांच्याकडे फार मोठं भांडार भरलेलं आहे. संतांच्या भांडारामध्ये आणि आपल्या जीवाच्या भांडारामध्ये मोठा फरक आहे. एखाद्याने विचारलं का हो कसं काय? नाही, बरं आहे. बरं काय आहे? किती का? हा विषय आपल्याला इथं घ्यायचा नाही, पण मला भांडार सांगायचं. आपलं भांडार काय? आपलं भांडार काय? गाडी, घोडं, घर, मडके, गाडगे, हे भांडार आहे. संतांचं भांडार काय? संतांचं भांडार नामच आहे. याच्या म्हणून यांचे उपकार आहेत या संतांचे. काय करावं यांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता त्यांनी एवढं दिलंय.
काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. काय काय त्यांच्या पायावर, हा जीव जरी त्यांच्या पायावर ठेवला ना आपण, तरी सुद्धा त्यांचे उपकार फिटणार नाहीत. एवढे उपकार आहेत. केले उपकार सांगू मी काय, न करी ऐशी माय. त्यांनी केलेली आहेत. एवढे उपकार केले. तुकाराम महाराज तर सांगतात, काय सांगू आता संता मज निरंतर जागविती. काय सांगू त्यांनी जागविती, कशी जागविती, कशाच्या माध्यमातून जागविती. करण्याकरता कशातून जाग करावं, झोपेतून जाग करावं. झोपेतून जाग करावं, काही जागे असून जाग करावं लागतं. आणि तेच केलं, झोपेतून जाग नाही केलं. झोपेतून जाग करणारे व्यवहारातले आहेत, जीव आहेत. झोपेतून तुम्ही मला जाग करू शकता, मला जाग करू शकतो. पण ज्यांनी जागृतीत जाग केलं ते संत आहेत. आणि सर्व आलेलं होतं. तुम्ही समोर बसलेली आहात. मग मला सांगा आता, तुम्ही झोपलेले आहेत का जागे आहे? काही जागी आणि काही झोपलेत. आता कसे झोपले आणि कसे जागी आहेत? ऐका, जो आपल्या नामाच्या ठिकाणी सतत ज्याची वृत्ती तेवत आहे तो जागी आहे. जो अखंड नामावर आहे, सततम कीर्तयंतो माम, जो सतत आपल्या नामावर जागा आहे, सतत नामावर आहे, तो जागा आहे. आणि जो नामावर नाही, जो चिंतनावर नाही, तो जागा करण्याकरताच माहेबाप येतात. त्याच्याकरताच येतात ते, हे जागा करण्याकरता. असं 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 काय अडलं हो त्यांचं? काय येत असतील बरं ते? काय येत असतील? जशी लेकराला आईची आवश्यकता आहे, लेकरा करता ती सर्व टाकून देते, कशाचाच विचार करत नाही, माझ्या लेकराला पाहायचंय. तसं संत ही माय आहे, आई आहे. म्हणून ती आपल्या करता स्वतः विचार करत नाही. याला परोपकारी जीवन म्हणतात. जीवन म्हणतात. ते अनुभवलं आणि म्हणून त्यांना कळवळा येतो का, जे आहेत ना यांनी याच्यातून लांब जाऊ नये, इथून बाजूला जाऊ नये. जर बाजूला गेले तर पुन्हा यांना या 84च्या फिरावं लागेल. सामान्य नाही, हे दुःख सामान्य नाही. किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित. किती वेळेला जन्माला यायचंय हो, किती फजिती आहे. 9 मास कष्टलिसे, 10व्याने प्रसूत झाली. येताचे कर्म जाड, तुझी मान अडकली. किती दुःख आहे. मज भोगिता नारायणा, मांस मळमूत्र जाना, तुझं क्षणोक्षणा ध्यात असे. हे माझ्या संतांनी दुःख पाहिलं, अनुभवलं, आणि म्हणून ते आपल्याला सांगतात. अजून एक सांगू, संत हे त्रिकाल ज्ञानी आहे बरं. भूत, भविष्य आणि वर्तमानाचं ज्ञान संतांना आहे. भविष्याचं ज्ञान आपल्याला काय करणार आहे? वर्तमानात आपण करू शकतो, पण माझ्या संतांना हे त्रिकाल ज्ञानी आहे. पुढे काय होणार हे आज सांगतायत. त्यांना माहिती आहे, कदाचित आपण उपदेश केला नाही यांना तर वाटोळं होईल, म्हणून ते आपल्याला उपदेश करतात. बरं, येतात आम्ही वैकुंठवासी, याची कारणाशी आलो याची कारणाशी, याच्याकरता वैकुंठातून येतात ते. नामाचं चिंतन आपल्याला सांगण्याकरता ही ओवी निवडायचं कारण काय? आज आपल्याला प्रारंभ करायचा आहे, म्हणून नामाचं चिंतन आपल्याला प्रथम या ठिकाणी करायचं होतं.
संत तेवढ्या करता येतात, ते स्वतःचा विचार करत नाही. आपलं जीवन योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी भगवत स्वरूप व्हावं, हा त्यांचा अट्टहास आहे. काय फायदा आहे बरं त्यांना? काय फायदा आहे सांगा? ते आपल्यापर्यंत येतात, काय फायदा आहे? जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठातून इथे आले. मूर्ती संत जगी अवतरती उद्धरावाया येती दीनजना. दीनजनांचा उद्धार करण्याकरता ही सर्व संत महात्मे येतात, पण त्यांना काय फायदा? मुलाचं सर्वस्व केलं, काय फायदा? आई त्या बाळाचं त्याची शी काढते, त्याची सू काढते, कपडा बदलते, हे त्याला कळतं का? नाही कळत. संत आपल्याकडे जे येत आहेत तर विकाराची शी सू काढायला येत आहेत. ते कशा करता येतात? विकार, या विकाराची, विकार म्हणजे शीच आहे, हे काढण्याकरता येतात. जसं बाळाची ती पूर्ण स्थिती आई करते, तसं हे आपल्या करता येतात. असं नाही करत हो कोणी. म्हणून माझे संत म्हणतात, आईशी कळवळ्याची जाती करी लाभाविना प्रीती. काय फायदा आहे त्या आईला? काय लाभ आहे? म्हणून तो कळवळा निर्माण झाला, त्याकरता संत येतात आणि आपल्याला सावरतात. किती किती उपकार आहेत त्यांचे, कितीतरी आपल्याला प्रमाण सांगता येतील. किती उपकार आहेत त्यांचे, आपण नाही फेडू शकत. मग सतत नामाचा घोष करावा, सतत नामस्मरण करावं. ठीक आहे, संतांनी सांगितल्याप्रमाणे, भगवंतानं अर्जुनाला सांगितल्याप्रमाणे आम्ही करू. अनेकांनी ठरवलंय करू, फक्त आग्रहच उरतो, करत नाही. मग करण्याकरता, चिंतन करण्याकरता, नामस्मरण करण्याकरता सर्व इंद्रियाची एकाग्रतेची गरज आहे. मन जरी प्रधान असेल चिंतनाला, पण सर्व रेंज लागत नाही, तोपर्यंत लागत नाही. म्हणून सतत सांगितलं त्यांनी. सतत सतत का सांगितलं? सततम कीर्तयन्तो माम. का सांगितलं सतत? काय कारण सतत सांगायचं? एक दृष्टांत आहे. सतत याचं कारण आहे, सतत जर नाम घेतलं नाही आणि जिथं खंड झालं तिथून काही घुसत मध्ये. आलं का लक्षात? जर त्या नामामध्ये खंड पडला तर विकार रूपी जनावर मध्ये घुसतं, भजन बंद होतं, नाम बंद होतं आणि त्या विकाराच्या माध्यमातून त्याची कडी गुतत जाते. तो शेतकरी, आपण सर्व शेतकरी आहोत. शेतामध्ये बीज पेरलंय, माल शेतात उभा आहे, पण गावाच्या कडेला आहे. गावाच्या कडेला गाई असतात, गुरं असतात. मग त्याला असं वाटलं इथं माल हे ठेवणार नाही. त्याच्याकरता काय करावं लागेल आपल्याला? शेताला कुंपण घालावं लागेल. आपल्या ग्रामीण भाषेमध्ये त्याला काय म्हणतात? कुपाट. कुपाट म्हणतात ना, तसं कुंपण घालावं लागेल. जे कुंपण
आत असलेला जो माल आहे हा माल जनावर येणार नाही, खाणार नाही. कशामुळं? का येत नाही जनावर? जनावर न येण्याचं कारण कुंपण. आपला सिद्धांत आहे का? सतत का नामस्मरण करायचं हा आपला मुद्दा आहे. हा, सतत नामस्मरण करण्याचं कारणच एक आहे की हे जनावर आत जाऊ नये म्हणून अखंड सतत सांगितलं. म्हणून सततम कीर्तयन्तो माम, सतत म्हणून सांगितलं, अखंड म्हणून सांगितलं. सततचं कारण हेच आहे. बघा सप्ताहामध्ये कसं म्हणजे पॉम्पलेट वगैरे पत्रिका तयार केलेल्या असतात. अखंड हरिनाम सप्ताह. काय कारण अखंड? इथं खंडच नाही कुठला, अखंड चालू आहे. अखंड. हा, सकाळी 4 ते 6 काकडा, 6 ते 7 विष्णू सहस्रनाम, 7 ते 10 11 ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, 11 ते 12 गाथा भजन. हां, गाथा भजन. हां, 12 ते 4 पुन्हा प्रवचन, विनावादन, नामस्मरण. हां, परत 5च्या नंतर पुन्हा हरिपाठ. हरिपाठ झाला पुन्हा कीर्तन, पुन्हा भजन, पुन्हा काकडा आणि पुन्हा विष्णू सहस्रनाम. हे सतत, याला अखंड म्हणतात, याला सतत म्हणतात. म्हणून इथे भगवान अर्जुनाला सांगतात सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रता. सतत, तुला सतत करावं लागेल ते. काय कारण सतत करण्याचं? काय? तरी कीर्तनाचे नि नटनाचे, नाशी व्यवसाय प्रायश्चित्ताचे. काय काय ताकद आहे नामामध्ये. हा, पाप केवढंही जरी झालं असेल तरी या नामानं ते नष्ट होतं. कुठलं प्रायश्चित्त घ्यायचं कारण नाही. काही जर पाप झालं जाणत अजाणतेमध्ये तर त्याचं प्रायश्चित्त करावं लागतं, गंगेवर जावं लागतं, त्याचा विधी आहे. हां, मग ते प्रायश्चित्त करावं लागतं. पण इथं पापाचं नावच शिल्लक राहत नाही. हां, नामाची नाही, पापाचे. पापाचं नाव शिल्लक नाही. अनेक सांगू, हे नामधारकाला सुद्धा कळत नाही पाप कधी गेलं. जोपर्यंत नाम मुखामध्ये येत नाही तोपर्यंत, त्याची गोडी जोपर्यंत लागत नाही असं समजायचं, तोपर्यंत आतमध्ये पाप शिल्लक आहे. काय शिल्लक आहे? पाप शिल्लक आहे. हो, नाम आवडणं, नामाचं चिंतन करणं सामान्य नाहीये. सामान्य नाहीये. रामकृष्ण हरी मुखात यायला फार मोठं पुण्य लागतं. सहज वाटतं का आपल्याला? हे सहज नाही. हा, सहज नाहीये. नाम कोट्या जन्मोजन्मीचं पुण्य लागतं. हा, जन्मोजन्मीचं पुण्य लागतं. तेव्हा नामस्मरण मुखामध्ये नाही, नामापुढे काहीच नाही, कुठलंच पाप नाही. पण सतत पाहिजे. हा महत्वाचा मुद्दा आहे. सतत पाहिजे. तुम्ही म्हणाल आता सतत कसं घ्यावं? आम्ही काम करावं की सतत नामस्मरण करावं? शेती काम करावं की कसं करावं? मायबाप, माझ्या संत मायबापांनी इतका सोपा मार्ग सांगितला, अतिशय सोपा सांगितला. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. हां, आता हे वैखरी वाचेचं झालं. चला, जास्त खोल चिंतन आपल्याला करायचं नाही. परापश्यंती मध्यमा आणि वैखरी. हां, आपण
कंठस्थानी घेतलं. कंठस्थानी घेतलं ती परापश्य मध्यम आहे. कंठस्थानामध्ये जे चिंतन केलं, तोंड बंद केलं आणि कंठामध्ये नामस्मरण चालू आहे. कंठे धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश. कृष्णमणी अवघा जनी प्रकाश, जनी अवघा प्रकाश कंठी कृष्णमणी धरिला. मात्र वैखरीचं नाही, आता कंठस्थानामध्ये. कंठस्थान हो, आता इथं कसं करावं कंठस्थानामध्ये? घरामध्ये 2 लहान मुलं आहेत आणि अभ्यास करतात. भाऊन बहीण आहे. ती बहीण अभ्यास करता करता हा भाऊ तिला असा पेन घेतो ना, असं पेंटा नाहीच, तिची खोड करतो. मला सांगायचं आहे कंठस्थानामध्ये. मध्यमेत. मग ती आईला सांगते, आई 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 यानं मला पेन टोचला. हा अभ्यास करू देत नाही आणि खूप मोठ्यानं बोलतो, खूप मोठ्यानं बोलतो. आईनं सांगितलंय, हे बाळा मोठ्यानं बोलू नको, हे बघ मनातल्या मनात अभ्यास कर. हा मनातल्या मनात कुठं मनातल्या मनात अभ्यास कर, तो इथं कंठस्थानामध्ये. हे बघ बोलू नको, मनात कर. आणि याचं काय कारण? नामस्मरण वैखरीनं घेतलंय. वैखरीचं बंद व्हावं, कंठस्थानात यावं. बोलायचं काम नाही, बोलू द्यायचं काम नाही. आणि वैखरी वाणीचं भजन बंद करण्याची गरज पडत नाही. बंद होतं ते, थांबवायचं काम नाही, आपोआप बंद होतं ते, आपोआप. कधी? कधी? त्या नामाची गोडी लागल्यानंतर. येणे सोसे मन झाले हाव भरी, येणे सोसे मन झाले हाव भरी, परत माघारी येत नाही. जोपर्यंत मन त्या नामावर जात नाही आणि एकदा त्याची गोडी पुन्हा मागं येत नाही ते. आता कोठे धावे मन, तुमचे चरण देखलिया. त्याची गोडी लागलेली आहे. पण सतत सतत त्याची गोडी लागलेली आहे. काय त्या गोडीचा प्रभाव काय होतं, काय त्यानं? आतापर्यंत आम्ही तर नामस्मरण केलं, कितीतरी चिंतन केलं. अगोदर बोलून गेलोय मी. त्याचा प्रभाव पडला पाहिजे, नामाची अनुभूती आली पाहिजे. जोपर्यंत नामाची अनुभूती येत नाही तोपर्यंत परमार्थ व्यर्थ आहे. कदाचित जास्त बोलल्या गेलं असेल, पण मी असं म्हणेल, तुकोबाराय म्हणतात, अनुभवा वाचूनी बडबडते. परमार्थ तरी अनुभवाचा आहे. परमार्थामध्ये अनुभव नसेल, नाही बाबा, संतांना शरण जा. जा. आणि काय होतं माहिती आहे का? काही अनुभव नसतानाही अनुभव आणण्याचा आव जर आणत असेल तर त्यानं त्याच्या पायावर दगड टाकला. कळलंय का? म्हणून ही कधीही चूक
झाकू नये, स्पष्टपणे समोर आणावी. आणि जर ती स्पष्टपणे समोर आणली नाही तर आपणच आपला घात करतोय असं म्हणायला हरकत नाही. काय अनुभव आहे नामाचा? हां, नामाचा अनुभव सामान्य नाही आहे. एवढे मोठे पाप जर त्यानं नष्ट होतात, नाश पावतात, प्रायश्चित्त करायचं काम नाही, सतत नामस्मरण केल्यानंतर प्रायश्चित्ताचं काम नाही, एवढा मोठा प्रभाव जर नामाचा आहे, तर ते आम्हाला कसं घ्यावं लागेल, त्याची रीत काय आहे, कसं करावं लागेल. हां, आपण या विषयाकडे कुठून आलो? कामामध्ये काम. काही म्हणा राम राम, हे वैखरीनं म्हणायचं आहे. इथं आपण होतो, पण कंठस्थानी त्याला जायला पाहिजे, पश्यंतीमध्ये. तसं तर पासून त्याचा चिंतनाचा अनुभव येत नाही येत. ज्यांना आला नसेल अनुभव, त्यांनी अनुभव घ्या, बघा काय आहे ते, काय आहे ते. हां, अहो, ज्ञानेश्वरी वाचल्या जाते, ग्रंथ वाचल्या जातो, गीता वाचल्या जाते, वाचल्या जाते, अनुभव नाही, अनुभव नाही. प्रथम अनुभव आहे कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रकटे रामरूप. मी मागे एका त्या कार्यक्रमामध्ये बोलून गेलो. त्या आपली जी तो जो ग्रुप आहे ना, आत्मउन्नती विचार सेवा, त्या ग्रुपमध्ये बोलून गेलोय. अनुभूती किती महत्वाची आहे. आणि होतं काय मायबाप, आपण अनुभूतीचं जर बोलायला गेलं तर बहुतेकांना त्याचा थोडासा वेगळेपणा वाटतो. यांना काय अनुभव, मी असं म्हणत नाही, पण घे अनुभव. अनुभवाशिवाय नाही. किती ग्रंथ वाचले, किती काही अरे अनुभवाशिवाय नाहीये. मी असं म्हणेल, किती एरझारा घालणार खांद्यावर पताका घेऊन, किती एरझारा घालणार त्या पांडुरंगाला मध्ये गेल्यानंतर. तो अंतःकरणामध्ये प्रविष्ट व्हावा, अनुभव या. हां, म्हणून अनुभवजन्य पर. चला मला नाम कसं घ्यावं हे सांगा ना. नाम कसं घ्यावं? नाम कसा अनुभव येईल नामाला? ऐका, घेत असताना ज्याला अनुभव घ्यायचा आहे म्हणजे अनुभवाशिवाय नाहीच आहे, अनुभव घेतलाच पाहिजे. स्थिर सद्गुरूंनी सांगितलेल्या नामाचा, त्यांनी सांगितलेल्या पद्धतीनं त्याचा सांगितल्याप्रमाणे जप करावा, सांगितल्याप्रमाणे ते नाम घ्यावं. नाम घ्यावं इथपर्यंत ठीक नाहीये. धावत असलेली आपली इंद्रिय प्रथम थांबवावी. अनुभव काय येत नाही नामाचा, त्याचं मुख्य कारण हे आहे, मन पळतंय. तुकडोजी महाराजांचा एक अभंग आहे बघा. तर त्यांनी असं वर्णन केलं बघा. आपल्या महाराष्ट्रामध्ये असे संत होऊन गेलेले आहेत, इतकं सरळ सोपा उपदेश केला त्यांनी. किती सरळ उपदेश केला
त्याच्या अगोदरचं मला आठवत नाही. पळते मन बाहेरी, फार सुंदर वर्णन केलं. देह देवाच्या दरवाजात आहे, उभा आहे, पण मन नाही ना तिथे. मग अनुभव काय येत नाही? हा, नामाची पद्धत आहे. सर्व इंद्रियासह, मनासह सर्व इंद्रिय नामाला जुटले पाहिजे, नामाला जुटले पाहिजे. त्यावेळेला त्याचा अनुभव येतो. आणखी दृष्टांतानं सांगू, माणसाला झोप केव्हा लागते हो? याच्याशी निगडीत आहे हा विषय. ऐका, झोप लागण्याकरता सर्व इंद्रिय शांत व्हावी लागतात, तेव्हा झोप लागते. कळलं का? झोप ही सुद्धा समाधी आहे. परंतु समाधी म्हटलं नाही, कारण आहे. प्रत्येक जण नामस्मरणामध्येच, समाधी नाहीये. मग झोप कधी लागते? झोप लागण्याकरता अनुकूल परिस्थिती निर्माण व्हावी लागते. एखाद्याचा पाय दुखत असेल, त्याला झोप लागत नाही. पाय दुखतोय, 9ला झोपला, 10 वाजले, 11 वाजले, झोपच लागत नाही. याचं काय कारण? सारे इंद्रिय तयार आहे झोपे करता, पण एक झोपू देईना. माझा मुद्दा कळला? लक्षात आला? जोपर्यंत त्या पायाची जखम शांत आणि स्थिर होत नाही, तोपर्यंत झोप लागत नाही. असं काही आहे का? नाही नाही, आता 9 वाजले, झोपेचं बटन दाबा, झोप. असं आहे का? नाही नाही नाही. आता उठायचं आहे, मग दाबायचं कोणी बटन? हा, झोपेचं बटन आहे का? मुळीच नाही. बटन दाबले, जागे नाही. जसं झोपे करता सर्व इंद्रियाची अनुकूलता स्थिर व्हावे लागतात, स्थिर, तेव्हा झोप येते. येते की नाही? एखाद्याचं डोकं दुखत असलं, सारे झोपतात. दृष्टांत पाहिला आपण. दुखत असलं, सारे झोपतात, हा नुसता पाहतो, बॉम्ब लावतो. झोप काय येत नाही. नुसतं डोकं हे दुखत असल्यामुळं तेवढाच झोपेला प्रतिबंध झाला, आता झोप लागत नाही. तसंच आहे मायबाप चिंतनाचं. नाम कसं घ्यावं हे सांगायचंय. हा, जसं त्याची अनुकूलता लागते, शांत झाले की तो म्हणतो, कधी झोप लागली मलाच कळलं नाही हो, तुम्ही सर्व जागे. अरे म्हटली, मी इतका घुरत होते हो. अरे म्हटले, केव्हा झोप लागली कळलंच नाही मला. काय कारण आहे? ज्याच्या मनाची पळण्याची धाव थांबत असते ना, त्याला पटकन नामाचा अनुभव होत असतो. मग याची धाव थांबली पाहिजे. झोपेचा विषय लक्षात आला आपल्या. झोप लागते, पण कधी लागते? सर्व इंद्रियाची तयारी पाहिजे झोपेला. एक जरी जागी राहिलं किंवा एक जरी बाहेर आवाज जरी गाडीचा, तरी उठतं ते. झोप लागत नाही. हा, नाही लागत. तसं नामाचा अनुभव जर घ्यायचा असेल तर सर्व इंद्रियाची स्थिरता लागते. हा, आणि वृत्तीला शून्य करावं लागतं. सुखे मी निजलो गा, शून्य सारुणिया तेथे, त्रिकूट शिखरी गा, दान मिळे आई ते. हा नामाचा अनुभव येऊ शकतो, तसा येणार नाही. आता मनाच्या पळण्याची स्थिती जर आपल्याला पाहायची असेल, मनाला 2 पाय आहे बरं का. मनाला 2 पाय आहे. त्याची ते पाय तोडावं लागतात. फार विचित्र आहे.
मनाला दोन पाय, त्या दोन पायानं पळतं ते. ऐका कोणते? एक रजोगुणाचा पाय आहे आणि एक तमोगुणाचा पाय आहे. तमोगुणाच्या पायानं मन पळतंय. सत्वगुण ज्या वेळेला प्रधान होतो, सत्वगुण ज्या वेळेला निर्माण होतो, त्यावेळेला रजोगुण तमोगुण मावळून जातात. म्हणून तो त्याला असं वाटतं मंदिरात जावं, त्याला असं वाटतं ग्रंथ वाचा. पण किती वेळ असतो हा सत्वगुण? काही काळापुरता असतो. आणि तसं तर माझ्या ज्ञानोबारायांनी असं सांगितलं, हे तीनही गुण याच्यात काही तथ्य नाही. अरे तुम्ही म्हणाला असं कसं बोलता? 3 गुणामध्ये कसं तथ्य नाही? नाही. कसं? त्रिगुण असार, निर्गुण हे सार, विचार, हरिपाठ, हे तीनही गुण आसार आहे, सार नाहीये. मग सार 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 विठोबा नाम तुझे काय शुळ पाणी जपत असे वारंवार. सारासार विचार करा उठा उठी, नामधरा कंठी विठोबाचे. मग हे 3 गुण आसार आहे. त्रिगुण आसार, निर्गुण हे सार, सारासार विचार, हरिपाठ, हरिपाठ सारासार विचार, हरीचाच पाठ सतत करणं हे सार आहे. म्हणून सततम कीर्तयंतो माम, सतत हरीचा पाठ. म्हणून सतत कीर्तन. सतत कीर्तन म्हणजे नाम, सतत नाम. खरं सांगा ना, सतत कसं काय करावं? आता आतापर्यंत तेच चालू आहे ना, सतत करण्यावरतीच आपण चिंतन करतोय. अगोदर बोललं सर्व इंद्रियाची स्थिरता व्हावी लागते, त्यावेळेला सतत होतं. सतत एवढ्यावर अवलंबून नाहीये. सतत नामस्मरण करण्याकरता आपण श्वास घेतोय. श्वास दिवसभरात किती श्वास घेतो? 21,600 दिवसभरात श्वास घेतो माणूस. 21,600 वेळेला श्वास घेतो. आता बघा अनुभव कसा आहे नामाचा. माझ्या ज्ञानोबारायांनी त्या अनुभवाचं वर्णन केलं. 21,600 वेळेला श्वास घेतो माणूस. घेतो सोडतो, घेतो सोडतो. काय हा? नुसता श्वास नाहीये. अजपा जपने प्राणाचा ते याला अजपा जप काय? अजपा जप आहे. अरे हा बंद होत नाही. अजपा जप, हो अजपा जप आहे. माझ्या ज्ञानोबारायांनी सांगितलं, बाबा हाच अजपा जप आहे. हेच मला या जपावरती स्थिर कर. घेतला सोडला. ऐका काय आवाज येतो त्यातून. तो मी आहे, तो मी आहे, तो मी आहे. हे तत्व ज्या वेळेला सद्गुरू फिट्ट करतात त्याला साधक म्हणतात. आणि जोपर्यंत हे होत नाही ना, तोपर्यंत अनुभव येत नाही. नाही येत अनुभव. कोणी आम्हाला शाजूक म्हटलं तरी चालेल, हरकत नाही. अनुभव तसा येत नाही ना. कसा येणार आहे अनुभव? मी असं म्हणेल, याच्याकरता तोही पुण्यवान, पात्र पवित्र लागतं. ते पात्र चांगलं लागतं. त्या पात्रानं पूर्वीचं पुण्य केलेलं, अन्यथा नव्हे. चालू आहे नाम, चालू आहे, चालू आहे. पण कसं चालू आहे?
अंतःकरणाला भिडलं पाहिजे, अंतःकरणापर्यंत आलं पाहिजे, त्याला मिळालं बस, मग तो अनुभव, ती गोडी. काय गोडी आहे नाम, हा किती गोड आहे. एका माणसानं सांगितलं, म्हटले महाराज तुम्ही कीर्तनातून बोलतात, प्रवचनातून बोलतात, ज्ञानेश्वरी फार गोड आहे, गाथा फार गोड आहे, हे सर्व गोड, तुम्हालाच गोड लागतं, आम्हाला तर चवच कळाली नाही त्याची, कसं गोड लागतं हेच कळत नाही. मी म्हणेल हे गोड लागायला पुण्यवान माणूस लागतो. गोड लागायला त्याची त्याला आवड पाहिजे. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. पूर्वजन्मातलं पुण्य असेल, सुकृत पदरी असेल तर याची आवड निर्माण होईल. मग कीर्तनाला येत नाही का कोणी, प्रवचनाला येत नाही का कोणी, का आवडत नाही, का आवडत नाही, हा नाही तेवढा ठेवा. मग आपल्याला आवडतं याचं काय कारण, तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला, ठेव्याशिवाय नाहीये. ज्याच्याकडे ठेवा आहे तोच काहीतरी करायची तयारी असते त्याची पुढे. हा काय करायची तयारी असते हो. ज्याच्या बँकेमध्ये बॅलन्स आहे ठेवा, ज्याच्या बँकमध्ये बॅलन्स आहे ना, बॅलन्स, गाडी घ्यायची तयारी असते, त्याची शेती घ्यायची तयारी असते. पण असते कधी हो ही तयारी, बँकेत नाही तेव्हा का, बँकेत नाही तेव्हा तयारी नाही, अगोदर साठा असावा लागतो. साठा असला की मग त्याची तयारी चालू होते पुढे. मुलीचं लग्न जर करायचं असेल बापाला तर साठा करावा लागतो आधी. हा तसं या नामाला मुखामध्ये येण्याकरता, हे का आवडत नाही, आवडण्याकरता अगोदर साठा लागतो. म्हणून म्हटलंय तुका म्हणे होता ठेवा. तसं नाहीये, खरोखर याला ठेवाच लागतो. मग काहीच बँक बॅलन्सच नाही, अजून काही खडखडाट आहे बँकेत, काहीच एवढं बँक बॅलन्स आहे, तो म्हणतो काय खरं सांगा, बँक बॅलन्स आहे, तो वर्गात चालायचं चला. ज्याचं जास्त बँक बॅलन्स आहे त्याचं होतं काय, हा सर्व त्याला दिसतंय, काय दिसत नाही. हा समुद्रापलीकडचे मनोगत ओळखतो. हा अनेक ओव्या आहेत. कधी हा साठा असला तर, हा साठा असल्याशिवाय नाही. पण या साठ्याकरता सतत कीर्तन म्हणजे नाम, सततम कीर्तयंतो माम, सतत आपल्याला ते चिंतन करावं लागेल. वरचेवर करून नाही जमत ना, कसं जमेल, वरचेवर करून कसं जमेल हो, नाही जमत. जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनातला एक दृष्टांत आहे. जगद्गुरु तुकोबा चिंतन करत बसले, नामस्मरण करत बसले, आणि नामस्मरण करता करता तुकोबारायांच्या त्या कालावधीमध्ये, त्या काळामध्ये, तेव्हा देखील तुकोबारायांना अनुकूल नव्हती मंडळी, नव्हती अनुकूल. जगद्गुरु काही खळ, दुष्ट अशी जी माणसं होती, त्यांनी ठरवलं, म्हटले हा तुकोबारा आहे, याचं भजन बंद करायचं आहे. पण काय ताकद आहे नामामध्ये, काय शक्ती आहे नामामध्ये. एका माऊलीला पाठवलं,
त्यांचं भजन बंद करा म्हटले. तुकाराम महाराजांचं नामस्मरण चालू आहे, विठ्ठल 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 विठ्ठल. आणि ती माऊली आली, तिनं बघितलं तुकोबारायांचं विठ्ठल विठ्ठल चालू आहे. तुकोबाराय नामस्मरण करतात, पण ज्यांनी त्या माऊलीला पाठवलं रेंज तयार होत असते, ध्यानात ठेवा. नामाच्या लहरी तयार होत असतात, नामाचे स्पंदन तयार होत असतात. ही स्पंदन सामान्य जीवाला देखील आपल्याकडे ओढत असतात. हे विशेष आहे नामाचं. पण नाम तसं केलं पाहिजे. कसं? सततम कीर्तयंतो माम. ज्या वेळेला विठ्ठल 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 ती माऊली आली, माऊलीनं तुकोबारायला पाहिलं, काही बोलायचं आहे, तिचं बोलणं बंद झालं, बोलताच येईना, काय बोलावं हेच कळेना. कारण तुकोबाराय जे नामस्मरण करत होते त्या नामस्मरणाचा प्रभाव तिच्यावरती पडला. यामध्ये दोन दृष्टांत आहे. एक वेगळा आहे. कदाचित तुम्ही असं म्हणाल की जायो माते, हा वेगळा आहे. त्याच अनुषंगानं हा आहे. तिनं बघितलं ज्या वेळेला तिच्या अंतःकरणामध्ये त्या विठ्ठल नामाच्या स्पंदनाचा तो प्रभाव अंतःकरणात आला, तिला कोणी पाठवलं आणि कशाला पाठवलं हेच तिच्या लक्षात राहिलं नाही. तुकोबाराय उठले, चिंतन संपलं. तुकोबाराय संपलं म्हणजे संपत नाही, ते श्वास सांगितला ना मी. तुकोबाराय निघाली, ती माऊली निघाली गेली. त्यांना असं वाटलं आता नक्कीच हिनं त्यांना तुकोबारायांना त्यांच्या नामामध्ये अडथळा आणला असेल. त्यांनी विचारलं काय झालं? ती म्हटली कशाचं? मग तुकोबारायांकडे पाठवलं. म्हटली मलाच काही कळेना, मी गेली होती, मलाच काही समजेना. ती नाममय होऊन गेली. नाही म्हटले येणार आहे, जाऊ द्या. दुसऱ्या दिवशी गेली. तोच प्रकार. तिसऱ्या दिवशी तुकोबारायांचे पाय धरले. तिनं म्हटले महाराज कोण आहात तुम्ही? आणि या नामाचा एवढा प्रभाव मला विठ्ठल विठ्ठल म्हणायला मजबूर केलं त्या नामाने, माझ्याही तोंडातून. आणि ती स्वतःही म्हणू लागली, तिच्याही मुखातून नामस्मरण यायला लागलं आणि विठ्ठल विठ्ठल म्हणतच त्यांच्याकडे गेली. कशाकरता मुद्दा सांगायचा आहे हा? नामाची ताकद, नामाची रेंज, नामाची पॉवर कधी तयार होते? सततम कीर्तयंतो माम. तुम्ही सतत जोपर्यंत करणार नाही, आपण सतत जोपर्यंत करणार, त्या नामाचा अनुभव येणार नाही. येणार. म्हणून तुकोबाराय, ज्ञानोबाराय यांनी जी अनुभूती घेतली त्या अनुभूतीचं वर्णन केलंय तुकोबारायांनी, वर्णन केलंय ज्ञानोबारायांनी. नाम सामान्य नाही. रेंज जी बोललोय मी, रेंज, त्या रेंजमध्ये आपण ज्या वेळेला असाल त्यावेळेला त्याचा आनंद वेगळा मिळेल. जसं फोनला फोनची कटली तर बोलणं होत नाही. हा इकडून हॅलो 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 करतो, पण बोलणं होत नाही. नाही बोलणं होत. याचं काय कारण आहे? रेंज नाही. तसं आहे, नामाची रेंज जाता कामा नये. त्याच्याकरता टावर चांगला पाहिजे. कशाचा टावर? सद्गुरू रूपी टावर.
भगवंत रूपी टावर, ब्रह्मरूपी टावर पंढरपूर क्षेत्रामध्ये कटेवर कर. हा, विटेवर उभा आहे, विटेवर उभा कटेवरती कर आहे. उभा विटेवरी कर कटावरी ठेवून या, तुळशी हार काशे पितांबर आवडे निरंतर. हेची ध्यान पंढरपुरीचा निळा, लावण्याचा पुतळा विठू देखिला डोळा बाई येओ. ते टावर आहे पंढरपूरचं, तिथून रेंज आहे आपल्याला. गुरुकडे जातील मग सद्गुरूकडून आपल्याकडे येतील, हे विसरू नका. त्या रेंज मध्ये जो आहे आनंद आहे त्याला, तो ज्या रेंज मध्ये आहे मग मात्र त्याला अनुभूती येते, अन्यथा नव्हे. म्हणून पापाचा नाश करणारं नामस्मरण आहे. पाप नष्ट होतं प्रायश्चित्ताचे. नामस्मरण प्रायश्चित्त करायची गरज पडत नाही. जे नामाची नाही पापाचे ऐशे. ज्या नामानं पाप म्हणून शिल्लकच राहत नाही, एवढी ताकद नामामध्ये आहे, एवढी ताकद नामामध्ये. ज्ञानोबारायांनी तर हरिपाठामध्ये किती ठिकाणी वर्णन केलं. भस्म होऊन जातं नामस्मरणानं पाप. तृणाग्नी तैसे नामे हरी. हरी जपता काय झालं? हरी जपता, हरी जपता नामे केले. कैसे केले? नामे कैसे केले? म्हटलं तृण अग्निमेळ समरस झाले तैसे नामे केले हरी. अग्नी, गवताच्या मोठ्या ढिगाराला जर अग्नी लागला, बरं अग्नी मोठाले ढिगार आहे, मोठाल्या ढिगाराला असे 25 ढिगार आहे. मग 25 ढिगाराला जर आग लावायची तर किती काड्या लागतील पेटीतल्या? किती काड्या लागतील? 25 नाही. आग लावायला एकच काडी लागते. काय? आग लावायला काडी एकच लागते. एकाच काडीनं 25 असणारी ते ढिगार जळून राख होता. असे पापाचे कोट्यावधी जरी ढिगार असले, कोट्यावधी, तर एका नामाचीच गरज आहे तिथं. बस एका नामानं कोट्यावधी पापाच्या ढिगाराला नष्ट करतं. जे नामाची नाही पापाचे, पापाचं नाव सुद्धा शिल्लक ठेवत नाही, इतकं प्रभावी नामस्मरण आहे, इतकं प्रभावशाली नामस्मरण आहे. म्हणून स्मरण करत असताना सद्गुरूच्याच माध्यमाने कानामध्ये यावं लागतं बरं का. कोणत्याही क्षेत्रामध्ये, शेती असो, व्यवहार असो, त्याची त्या रीतीप्रमाणे जर शेती केली तर शेती उत्तम होते. सद्गुरूच्या रीतीप्रमाणे नाम घेतलं तर परमार्थ योग्य होतो. आणि नको त्याचं मार्गदर्शन घेतलं तर मग मात्र अवघड होतं. म्हणून सततम यतंतश्च दृढवृत्ता नमश्यंतश्च त्या नित्ययुक्ता उपासते तरी कीर्तनाचे नि नटनाचे. नाशिले व्यवस्था जे नामची नाही पापाचे ऐशे केले.
पापाचं नाव शिल्लक राहत नाही असं नामस्मरण आहे. आणि म्हणून मायबाप, स्वानंद साधक वारकरी सेवा या ठिकाणी केलेला आहे. या ग्रुपवरती आपल्याला सतत प्रवचनाची सेवा ऐकायला मिळेल. आजची वेळ आपली 5 ते 6. कदाचित आपण याच्यानंतर वेळही बदलून घेऊ शकतो आणि तसा सर्वांना मेसेज पण पाठवल्या जाईल. आणि म्हणून या नामाची परंपरा, चिंतनाची परंपरा सर्वांपर्यंत पोचावा आणि घरी बसून सर्वांना समाधान आणि नामाकडे ते प्रवृत्त व्हावे यासाठी आणि या माध्यमातून आपण अशा प्रकारची सेवा या ठिकाणी करत आहोत. स्वानंद साधक वारकरी सेवा ग्रुपवरती, या पेजवरती आपण ही सेवा सतत चालू ठेवणार आहोत. पारमार्थिकांनी अवश्य वेळ काढून जावी, ज्यामुळे अनेकांना समाधान मिळेल. वेगवेगळ्या महाराजांचे वचन होणार आहेत. या माध्यमातून आजचा आपला पहिला दिवस होता. साधक वारकरी सेवा या असणाऱ्या पेजवरती ही प्रथम सेवा केली. झालेली सेवा आपण याच ठिकाणी सद्गुरूंच्या समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देऊ. पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सच्चिदानंद बंडोबा महाराज की, सच्चिदानंद श्रीपाद बाबा की, स्वानंद सद्गुरु भगवान बाबा की, सब संतन की. आता विश्वात्मके देवे, येणे वागयज्ञ तोषावे, तोषोणी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांचे व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूतापस्फरे जडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. वर्षत सकळ मंगळे, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळे भेटत. कल्पतरुचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलती जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वही सदा सज्जन सोयरे. किंबहुना सुखी पूर्ण होऊनी तिन्ही लोकी, भजी जो आदि पुरुषी अखंडी. आणि ग्रंथोपजीवी विशेष लोके ये, दृष्टादृष्ट विजय होवा बीज. येत म्हणे श्री विश्वेश्वराव, हा होईल दानपसाव. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेव